इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवाति। तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना सुरुवातीला त्रिबार अभिवादन। सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, आजची जी कथा आहे ही अत्यंत सुंदर अशी कथा आहे। या कथेमध्ये तुम्हाला एक संघर्ष पाहायला मिळेल। हा संघर्ष आहे अंधश्रद्धा विरुद्ध बौद्ध तत्वज्ञानाचा। ही जी आज तुम्ही कथा ऐकणार आहात, या कथेच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात तुम्हाला बळ मिळणार आहे। चला तर मग बघूया या सुंदरशा मालिनी माताची, भिक्खुणीची, अरहंत झालेल्या भिक्खुणीची धम्मकथा। आजपासून सुमारे 2000 वर्षापूर्वी या काशी राष्ट्रांमध्ये कुर्की नावाचा राजा असताना त्या कुर्की राजाच्या पुरोहित असतील, राज्यामध्ये 7 लोकांचं एक मंत्रिमंडळ असायचं। प्रधान, पुरोहित, सचिव आणि मग त्यांचा मुख्य एक पंडित असायचा, ब्राह्मण। त्याला ब्राह्मण पुरोहित म्हणायचे। आणि तो सांगेल त्या पद्धतीने मग राजा करायचा। म्हणजेच राजावर काही संकट आलं तर मग कोणती पूजा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसा यज्ञ करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत होता। इथे सुद्धा या कुर्की जिथे राज्य करत होता अशा काशी राज्यामध्ये एक ब्राह्मण होता। आणि तो ब्राह्मण या कुर्की राजाला वेगवेगळ्या पद्धतीनं कसे यज्ञ करायचे, कशा पद्धतीनं सुख मिळेल, समाधान मिळेल, आपली प्रजा कशी सुखी होईल, या संदर्भात पशुबळी असेल, नरबळी असेल, असे बळी देऊन ते त्यांच्या राज्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु तशाने काही होत नव्हतं। झालं असं की त्या काळात तथागत सम्यक संबुद्धांच्या धम्माचा उदो उदो झाला होता। जिकडे तिकडे तथागत सम्यक संबुद्धाला मानणारा वर्ग तयार होत होता। परंतु इथे त्याच्या विरुद्ध असलेली परिस्थिती होती। या राज्यामध्ये भिक्खूंना येण्यास बंदी होती। या राज्यामध्ये भिक्खूंना येण्यास बंदी होती, कारण त्या काळी अस्तित्वात असलेल्या ब्राह्मण वर्गाच्या स्वाधीन असलेलं हे राज्य होतं। तर झालं असं की या राज्यामध्ये ही मालिनी माता जन्माला आली आणि ही मालिनी माता पुढे चालून त्या राज्याचं अख्खं भवितव्य बदलणारी निघाली। अतिशय सुंदर होती, देखणी होती, हुशार होती। तर ही मालिनी माता जशी जशी मोठी झाली तशी तशी राजानं ठरवलं की मुलगी माझी मोठी होत आहे, तर हिला वेगवेगळ्या कलेंचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे। मी याही अगोदर सांगितलं की पूर्वीचे राजे महाराजे आपल्या मुलीला तलवार चालायचं प्रशिक्षण द्यायचे, घोड्यावर बसून घोडा पळवण्याचं शिक्षण द्यायचे, वेगवेगळ्या युद्धामध्ये आपला नवरा मेल्यानंतर स्वतःहून कसं युद्धात सहभाग व्हायचं यासाठी ते सगळं त्यांना ट्रेन करायचे। याही राजानं, कुर्की राजानं आपल्या मालिनी पुत्रीला खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या कला शिकवल्या। आणि त्या कला ती शिकल्यानंतर, वयात आल्यानंतर त्या संपूर्ण कला तिने शिकल्यानंतर राजाला असं वाटलं की आता धर्म आणि संस्कृतीला मुलीला शिकवलं पाहिजे। त्या काळचा धर्म आणि त्या काळची संस्कृती व त्या काळच्या धर्मामध्ये जे काही वेद होते, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, तर या संपूर्ण वेदांचं शिक्षण तिला दिलं गेलं। त्या वेदांच्या शिक्षणामध्ये ती अव्वल ठरली। तिने सारे वेद वेदांगे पाठ केले, सारे पुराण तिनं पाठ केले आणि कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीने विचारला तरी ती पटकन उत्तर देत असे। हे वेद तिच्याच राज्याच्या
एका वेदांमध्ये पंडित असलेल्या ब्राह्मणाने तिला शिकवले. परंतु जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी तिच्या विचारांमध्ये बदल होत गेला. झालं असं की एकदा तिनं दुरूनच काही भिक्खूंना तिच्या राजवाड्यासमोरून जाताना पाहिलं. है ना, राजवाड्यासमोरून जाताना तिने भिक्खूंना पाहिलं आणि पाहिल्यामुळे तिच्या मनात त्या संपूर्ण भिक्खूंना पाहिल्याबरोबर हे कोण आहेत सदग्रस्त. म्हणजे राजानं फरमान दिलं होतं की आमच्या राज्यांमध्ये भिक्खू आला नाही पाहिजे. पण भिक्खू काय घाबरायचं नाही, भिक्खू काय घाबरायचं नाही. म्हणजे बुद्धानं तर ताकीद दिली होती भिक्खू संघाला की जिथे तुम्हाला नाही बोलता येत ना तिथं तुम्ही पहिल्यांदा गेलं पाहिजे. जिथे तुम्हाला खायला भेटत नाही तिथं पहिल्यांदा तुम्ही गेलं पाहिजे. जिथे तुम्हाला शिव्या देतात तिथं तुम्ही पहिल्यांदा गेलं पाहिजे. जिथे तुम्हाला मारतात तिथे तुम्ही पहिल्यांदा गेलं पाहिजे. आणि जिथे तुमची अवहेलना होते ना तिथं तुम्ही पहिल्यांदा गेलं पाहिजे. खरं तर चांगल्या लोकांना तुमची गरज नाही, तो वाईट लोकांना तुमची गरज आहे. चांगले चांगलेच आहेत, त्यांच्याकडं कोणी जावो न जावो त्यांचं सुरू आहे बिचाऱ्यांचं धम्माच्यानुसार वागणं. पण जे वांगले आहेत, जे खराब आहेत, तर त्यांना सुधारायचं आहे म्हणून अशाच ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे. आणि हे बुद्धांचे भिक्खू होते, मरणाला घाबरत नव्हते. मरणाला जिंकलेले लोक काय मरणाला घाबरतील. त्या राजवाड्याच्या समोरून चालले होते. पूर्ण भिक्खूला पाहिल्यामुळे तिच्या मनात या भिक्खूंबद्दल आस्था निर्माण झाली, ज्याला आपण श्रद्धा म्हणतो, है ना. आता ती श्रद्धावान नाही आहे, आता तिच्या मनात आस्थाच आहे. अंधश्रद्धा ही आस्थेवर काम करते आणि बौद्ध तत्त्वज्ञान हे श्रद्धेवर काम करते. तर हिच्या मनात आता आस्था निर्माण झाली की हे कोण आहेत असे संन्यासी. जोरजोरानं लोक यांना बोलत आहेत, शिव्या देत आहेत, घाण घाण बोलत आहेत, पण हे काही घेणं नाही यांना, हे पुढंच चाललेत. आहेत कोण आहेत. ती इच्छा निर्माण झाली की यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, यांना भेटलं पाहिजे, यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे. आणि मग राजाला न विचारता, आता राजानं फरमान काढलं होतं ना अगोदरच की माझं राज्य हे वेद पद्धतीनं चालेल, तर त्याच्यामुळे ती घाबरून राहायची. पण हे सगळं तिला पाठ झालं आणि पाठ झाल्यानंतर तिच्याही मनात विचार आला की याच्यात तर काहीच नाही, म्हणजे गुंतवण्याचाच प्रश्न आहे. असं असं करा मग तसं तसं होईल, आणि ते नाही केलं तर मग बोंबलले मेले, काय कामाचं नाही जीवन, असं शिकवलं. पण बुद्ध तसं शिकवत नाही. मग ती लपून चोरून त्या भिक्खूंना भेटायला जायची. राजाची पुत्री होती, लपून चोरून ती भिक्खूंना भेटायला जायची आणि त्या भिक्खूच्या सहवासामध्ये राहायची, त्या भिक्खूंचे प्रवचन ऐकायची. आणि ही मालिनी नावाची तरुणी आता भिक्खूच्या सहवासात आल्यामुळे तिची बौद्ध तत्त्वज्ञानावर पकड झाली होती. अगोदर जिला सगळे वेदपाठ होते आणि इकडे सुद्धा ती आल्यानंतर हिने खूप चांगल्या पद्धतीनं भिक्खू लोकांच्या सहवासात राहून सद्धम्माचं श्रवण केलं आणि त्या सद्धम्माचं चिंतन करू लागली. फार कमी वेळामध्ये ती बौद्ध धम्माच्या बऱ्याच काही गोष्टी शिकली. जे काय मुख्य सिद्धांत होते असे संपूर्ण सिद्धांत तिने शिकले. परंतु जगजाहीर पद्धतीनं तिच्या राज्यामध्ये तिला त्या गोष्टी मांडता येत नव्हत्या. राजा बोले दल हाले. राजानं जर फरमान दिलं तर संपला विषय, घर सोडावं लागेल, जीवानीशी जावं लागेल, कारण राजा वेदांना मांडणार आहे आणि वेदानुसार या राज्याचं राज्यकारभार सुरू आहे. पण याच्या व्यतिरिक्त तिचा जो कल आहे तो बौद्ध तत्त्वज्ञानाकडे वळाला आणि बौद्ध तत्त्वज्ञानाकडे वळाल्यामुळे एके दिवशी तिने राजाला न विचारता, राजा बाहेर गेला असेल, दुसऱ्या राज्यामध्ये गेला असेल, लढाईला गेला असेल किंवा कुठेतरी गेला असेल, तिने राजाला न विचारता तिच्या राज्यामध्ये बौद्ध भिक्खूंना भोजनासाठी निमंत्रण दिलं. इथून हिचा संघर्ष सुरू झाला. राज्यामध्ये म्हणजे एखादा व्यक्ती असा आहे की 1000 लोकांमध्ये, 10,000 लोकांमध्ये, 1,00,000 लोकांमध्ये असा एखादा मनुष्य सापडतो की ज्याची बुद्ध धम्म आणि संघावरती असीम अशी श्रद्धा असते. मग त्याला तुम्ही काही करा, तो अजिबात डगमगत नाही. त्याला तुम्ही काही करा, तो अजिबात डगमगत नाही. तर त्यातली ही होती. वाढली त्या संस्कृतीमध्ये, मोठी झाली त्या संस्कृतीमध्ये, जगू लागली त्या संस्कृतीमध्ये. पण वयात आल्यानंतर ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे संपूर्ण वेद पाठ केल्यानंतर
बौद्ध धर्माकडे वळाली बौद्ध भिक्खूंच्या माध्यमातून, आणि अशा पद्धतीने वळाली की आता तिने साऱ्या काही बौद्ध धर्मातल्या विद्याही त्या विद्येमध्ये ती परिपूर्ण झाली होती. श्रद्धा बसली, श्रद्धा वाढीस लागली. बौद्ध भिक्खूंना राजा नसताना राज्यामध्ये भोजनासाठी निमंत्रित केलं. भोजनासाठी निमंत्रित केलं, खूप सुंदर पद्धतीनं भोजन दिलं, आणि भोजनदान दिल्यानंतर पूजनीय भिक्खू संघाने तिला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर भिक्खू संघ निघून गेला. भिक्खू संघ निघून गेल्यानंतर ही बरेच दिवस ही गोष्ट लपून राहिली. म्हणजे त्या राज्यामध्ये, काशी राज्यामध्ये, वाराणसी राज्यामध्ये, कुर्की नावाच्या राज्यामध्ये भिक्खू संघ आला. तो भोजन करून गेला आणि भिक्खू संघाला निमंत्रित केलं कुर्की राजाच्या मुलीनं, म्हणजेच मालिनीनं. परंतु ही गोष्ट जास्त काळ लपून राहिली नाही. एके दिवशी ती राजाला समजली. राजाचा पारा चढला. राजानं सांगितलं तिला की तू येडी आहेस का, तू पागल आहेस का? राजा मी आहे का तू आहे? राजा मी आहे का तू आहे? आणि मला न विचारता तू शहाणपणा कसा काही केलं? मला न विचारता ज्या भिक्खूंना या राज्यामध्ये प्रवेश नाही ते भिक्खू तू माझ्या राज्यामध्ये सोड, पण तू माझ्या घरापर्यंत घेऊन आली. एक उदाहरण बघा तुम्ही, आम्ही ऐकलेलं एक उदाहरण. कोणतं? अहो हे तर शिळच खाऊ लागले ना, हे तर शिळच खाऊ लागले ना. बंदेजी तुम्ही जा पुढं, हे शिळं खाऊ लागलं माझा मिगार सासरा है ना. म्हणजे हे धाडस कुठून येते? हे धाडस येते श्रद्धेच्या माध्यमातून. आणि त्या श्रद्धेच्या जोरावरती हिने या सगळ्या गोष्टी केल्या, परंतु त्या उघडकीस झाल्या. राजालाही समजल्या. आणि राजा आपल्या प्रिय पुत्रीला खूप वैरभावाने तिला दंडित करण्याचा प्रयत्न करत होता. शब्दाने तिला दंडित करण्याचा प्रयत्न करत होता. राजा तिला खूप बोलला, तिची अवहेलना केली. आणि नंतर काय झालं की राजाच्या पुरोहिताला सुद्धा ही गोष्ट समजली. राजाचा पुरोहित ब्राह्मण होता, आणि तो पुरोहित असा होता की त्याने सगळं राज्याला सुद्धा, जे राज्य चालवतोय त्या राजाला सुद्धा वेदांमध्ये अडकून ठेवलं होतं, आणि त्याच्यावर त्याची जास्त पकड होती. पुरोहिताला समजलं. पुरोहिताला समजल्याबरोबर पुरोहित धावत पळत राजाकडे आला आणि राजाला म्हणाला, स्वामी स्वामी अनर्थ झाला. राजाला येऊन काय म्हणाला तो? स्वामी स्वामी अनर्थ झाला, तुमच्या पुत्रीनं राज्य वाटवलं. तुम्ही अनेक वेळेस ऐकलं असेल ना, माणसाने माणूस बाळतो. किती क्रूर अशा प्रथा असतील त्या काळातल्या, त्याचा विचारही करू शकत नाही आपण. सतीची प्रथा किती बेकार हो. नवरा मेला की बायको सरणावर जाईल, आणि तिनं जर सरणावर नाही गेलं तर मग तिच्या डोक्याचं मुंडन करून तिला देवदासी म्हणून दिल्या जाईल, है ना. किती बेकार पद्धती होत्या. हा पुरोहित स्वामीला म्हणाला, राजाला म्हणाला की तुमच्या मुलीनं आमचं राज्य वाटवलं. तुम्ही जरी राज्य असाल पण आमच्या धर्माच्या विरोधात आहेत ना हे सगळ्या गोष्टी. आणि इथे भिक्खू आले, जेवण करून गेले, भोजन करून गेले, जाताना ते दान धर्मही घेऊन गेले, तर हे बरोबर नाही. पुरोहिताने तिचा आवाज उठवला आणि पुरोहित म्हणाला की राजाची कन्या असली तरीही तिला दंडित करावं, कारण धर्माचं रक्षण झालं पाहिजे. धम्माच्या पालनामुळे धर्म अधोगतीस जात नाही. लक्षात येते? धम्माच्या पालनामुळे धर्म अधोगतीला जात नाही, पण निश्चित स्वरूपात धर्माची शक्ती वाढली की धम्माचा लय होतो, ऱ्हास होतो. इथे तेच झालं. मग इथे अशा पद्धतीनं त्या पुरोहितानं तिला सांगितलं, राजाला सांगितलं की हिला दंडित करा, नाहीतर आम्हाला धर्मपीठानुसार काही ना काहीतरी करावं लागेल. मग धर्मपीठ काय सांगते? जेव्हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला तुमच्या आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, तेव्हा काय केलं लोकांनी माहीत आहे तुम्हाला? म्हणजे MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या पदव्या घेणाऱ्या एका महार माणसाचा हात त्या पाण्याला लागल्यामुळे तो पाणी दूषित झालं,
आणि लोकांनी ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्याच्यात गाईचं गोमूत्र टाकलं, म्हशीचं गोमूत्र टाकलं, म्हशीचं शेण टाकलं, गाईचं शेण टाकलं आणि मग म्हणे आता पवित्र झालं. अमिद्यसो चंडाल पद्ममाहू साधु दूषिता असे एक श्लोक म्हणून त्यांनी ते सगळं काही स्वच्छ केलं. बघा कुठे होतो आम्ही, कुठे होतो आम्ही. आता ही त्या काळचीच परिस्थिती आहे. बघा कुठून आलंय. आपण जी आज कथा पाहत आहोत, जी धम्मकथा पाहत आहोत, ती 2000 वर्षापूर्वीची आहे. 2000 पूर्वीची ही कथा पाहत असताना तुम्ही आम्ही काही विचार केला पाहिजे की आजही ह्या बाटाबाटीचा श्राप तुमच्या आमच्या समाजामध्ये कलंकासारखा लागलेला आहे. पुण्याची ती घटना बघा तुम्ही. एका घरामध्ये मराठाबाई स्वयंपाकाला होती ब्राह्मणाच्या घरात आणि तिच्याही हाताचा स्वयंपाक ब्राह्मणाला चालत नव्हता. तर तुम्ही आम्ही कुठे आहोत याचा विचार करा. आता हे आत्ताचं नाही होय, हे आत्ताचं थोडी आहे. जिथून माणूस पैदा झाला, जेव्हा माकडाची पाठ सरळ झाली तेव्हा माणूस माकडापासून माणूस झाला. पण जरी तो माणूस झाला तरी माकडाच्या प्रवृत्ती त्याच्या मनात आणखी आहेतच. आणि पुन्हा त्या माकडाला आपल्याला सुद्धा माणूस करायचा आहे. त्यासाठी आपला हा सगळा अट्टहास आहे आणि 3 महिने आपण तेच काम करणार आहोत. इथे सुद्धा तसंच झालं. आणि राजाला सांगितलं पुरोहितानं की आता नाही, असेल तुमची पोरगी, आम्हाला काही घेणं नाही, पण धर्मपीठ त्याची अनुमती देत नाही. धर्मपीठ त्याची अनुमती देत नाही. राजाला सुद्धा मान्य करावं लागलं. आणि राजानं तिला सांगितलं की येणाऱ्या 7 दिवसानंतर, एका आठवड्यानंतर तुला हे राज्य हद्दपारीची शिक्षा राजा म्हणून मी तुला देत आहो, पिता म्हणून नाही. बघा, राजा म्हणून मालिनी कुर्की राजानं आपल्या सुपित्रीला एक शिक्षा ठोठावली की येणाऱ्या 7 दिवसापर्यंत तू तुझी तयारी कर. ते काय मला सांगू नको, तुला ज्या काही वस्तू लागतील, जे काही पदार्थ लागतील, ते सगळ्या गोष्टीची मी व्यवस्था करतो. पण येणाऱ्या आठवड्याभरात तुला तुझी सगळी मनाची तयारी करायची आहे आणि त्या सगळ्या वस्तू तुझ्या स्वाधीन करीन आणि तुला हे राज्य सोडून द्यावं लागेल. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, हद्दपारीची शिक्षा. आणि सिद्धार्थ गौतमाला कोणती शिक्षा दिली होती? ग्रहत्यागाची शिक्षा, राज्यत्यागाची शिक्षा, घर सोडण्याची शिक्षा. तर इथे सुद्धा राजाने तिला ही हद्दपारीची शिक्षा दिली. पोरगी मात्र हुशार होती, धम्माचं चिंतन करणारी होती, धम्मानुसार आचरण करणारी होती, धम्माचा तिला पूर्णपणे अभ्यास झाला होता. मुलगी अजिबात चिंतेत आली नाही. धर्माचा अभ्यास करणारे हे रागीट असतात, पण धम्माचं चिंतन करणारे हे धुतलेल्या तांदळासारखे असतात. त्यांचं मन शुद्ध असते, पवित्र असते, निर्मळ असते, निष्कलंकित असते. आणि त्या पद्धतीने हिचं मन निष्कलंकित झालं होतं. राजाने पिता म्हणून आदेश दिला नव्हता, तर राजाने राजा म्हणून आदेश दिला होता. आणि राजाच्या आदेशाचं पालन न करणे हा सुद्धा एक गुन्हा आहे. आणि म्हणून तिने आपल्या पित्याला म्हणजेच राजाला एक शब्दसुद्धा बोलली नाही आणि ती सुद्धा चिंतित झाली नाही. तिच्या मनात एवढासुद्धा चिंता नव्हती. लगेच तिनं राजाला म्हटलं की राजन, काही हरकत नाही. सभा बरखास्त झाली. जिकडे तिकडे ज्याच्या त्याच्या ते कामाला लागले. ही हिच्या शयन मंदिरी येऊन विचार करत होती. शयन मंदिर म्हणजे आजचं बेडरूम, त्यावेळेचं शयन मंदिर. हिच्या शयन मंदिर येऊन विचार करू लागली होती की याच्यावर तोडगा कसा काढायचा, याच्यावर तोडगा कसा काढायचा. सकाळ झाली तर बरं विचार केला. सकाळ झाली पुन्हा राजाला जाऊन म्हणाली की राजन, येणाऱ्या 7 दिवसानंतर मी हे सगळं काही सोडून जाईन, परंतु माझी एक छोटीशी इच्छा आहे. राजाला वाटलं, लाडा प्रेमामध्ये वाढलेली पोरगी, तिची इच्छा काय राहणार आहे. राजाला वाटलं काहीतरी सोनं मागल. राजाला वाटलं आपल्या राज्यातला एखादा मोठा हत्ती मागल किंवा एखादा तरबेज असणारा घोडा मागेल, सैन्य मागल काही. राजाला म्हणे की काय हरकत नाही. राजाला बोलता बोलता अशी बोलली की राजन, वचन द्या की मी मागितलेली इच्छा तुम्हाला पूर्ण करावी लागेल. माझी जी इच्छा असेल ती पूर्ण करावी लागेल. राजा म्हटला काय हरकत नाही, दिलं वचन. पहिलीचे लोक वचन द्यायचे ना, दिलं वचन. आणि वचन दिल्यानंतर ती म्हणाली
की माझी एक अपेक्षा आहे, या तुमच्या राज्यामध्ये मला एक भाषण द्यायचं आहे. बघा काय म्हणाली ती, तुमच्या संपूर्ण राज्यामध्ये एक मला भाषण द्यायचं आहे. भाषण बघा, भाषण काय काम करते. बाबासाहेबांनी भाषणाद्वारे दुनिया हलवली. दुनिया. इथले बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये गेले आणि अख्खीच्या अख्खी गोलमेज परिषद जिंकून बाबासाहेब यायचे. भाषणामध्ये लय पॉवर आहे, भाषणामध्ये लय जोर आहे. इथे सुद्धा ती पॉवर, ते बळ हे आपल्याला या मालिनीच्या पुढे तिने केलेल्या भाषणामध्ये किंवा तुमच्या आमच्या भाषेमध्ये प्रवचनामध्ये ते आपल्याला दिसणार आहे. राजानं सांगितलं की काय हरकत नाही, मी संपूर्ण तयारी करतो आणि तू काय भाषण द्यायचं ते भाषण दे. राजा एक खुश झाला नाही की काय करून करून काय करणार आहे, भाषण तर देणार आहे. पण राजाला याची कल्पनाच नव्हती की ही बौद्ध भिक्खूच्या सहवासात आल्यामुळे हिने बौद्ध धर्मातल्या साऱ्या विद्या शिकून घेतलेल्या आहेत. फक्त वाचल्या नाहीत तर हिने त्याच्यावरती चिंतन केलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि ज्ञानाला अनुभवणे यालाच बुद्धाने धम्म म्हटलेलं आहे. ज्ञानाला वाचणे बुद्धाने धम्म नाही म्हटलं. ज्ञानाला वाचणे याला बुद्धाने म्हटलेलं आहे पठनमय प्रज्ञा. ज्ञानाला ऐकणे याला बुद्धानं म्हटलेलं आहे श्रोतमय प्रज्ञा. ज्ञानाचं चिंतन करणे याला बुद्धानं म्हटलेलं आहे समाधीमय प्रज्ञा. आणि त्या तीन गोष्टीच्या आधारावरती जे काय अनुभव आपल्याला मिळत आहे त्याला बुद्धाने धम्म असं नाव दिलेलं आहे. या बाबतीमध्ये ही फार पुढारलेली होती. राजानं खूप सुंदर पद्धतीनं सभामंडप सजवला. तिनं राजाला सांगितलं सभामंडप तर सजवलाय, परंतु तुमच्या एकट्यासमोर मला भाषण नाही द्यायचं आहे. राजपुरोहिताला बोलवा. राजपुरोहित ब्राह्मण तिथे आला. मंत्र्याला बोलवा, सारे मंत्री आले. सेनापतीला बोलवा, सारे सेनापती आले. सगळे सैनिक बोलून घ्या, सगळे सैनिक आले. आणि राज्यातले सगळेच लोक बोलवा, सगळेच लोक आले. जवळजवळ 10,000 लोक तिथे होते. आणि या 10,000 लोकांच्या समोर एक तरुण सुंदर परंतु धम्मामध्ये अग्रेसर असलेली एक भगिनी मालिनी उंच अशा सजवलेल्या त्या आसनावरती जाऊन बसली आणि तिने भाषण द्यायला सुरुवात केली. तिने भाषण द्यायला सुरुवात केली आणि त्या भाषणात ती म्हणू लागली की सज्जन हो, मी जे काही तुम्हाला सांगत आहे हे माझा अनुभव आहे. सुरुवात कशी करते बघा ती भाषणाची. सज्जन हो, मी जे काही सांगत आहे हा माझा अनुभव आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही माझा अनुभव समजून घ्याल, ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि मग तिने सांगितलं की तथागत सम्यक संबुद्ध या जगातले संपूर्ण दुःख नष्ट करणारे आहेत. भाषणाचा हा पहिला शब्द ऐकल्याबरोबर राजाची तळपायाची आग मस्तकात गेली. पण पुरोहित तर नाचूच लागला क्रोधानं. ज्यांना बंदी आहे त्यांच्याविषयी ऐकतोय म्हणजे कमालच आहे. राजाने त्याच्या सुपुत्रीला सांगितलं की नाही, तू हे बोलू शकत नाही. तेव्हा ती लगेच हुशार चाणाक्ष त्याची सुपुत्री मालिनी म्हणाली की आदल्या रात्री तुमच्याकडून मी वचन घेतलेलं आहे. अर्ध्या रात्री अगोदरच्या रात्री मी तुमच्याकडून वचन घेतलेलं आहे आणि तुम्ही मोठ्या मनानं मला अंतकरणाने वचन दिलंय. राजन हे बरोबर नाही आहे. राजा बोले दल आले. राजानं सांगितलं कोणीच काय बोलायचं नाही, ऐकून घ्या. कानामध्ये कापसाचे गोळे टाका पण ऐकून घ्या. भाषणासाठी सुरुवात केली आणि ती ऐकल्यानंतर लोक मात्र तिचा एक एक शब्द ऐकत असताना आता हवालदिल होऊ लागली. तिच्या मुखातून असं वाटत होतं की धम्माची अमृतवाणी निघत आहे. अर्थात तिच्या बोलण्याच्या माध्यमातून असं वाटत होतं की ज्योती समान धम्म बाहेर येत आहे. भिक्खू लोकांच्या सहवासात राहून त्या साऱ्या गोष्टी शिकली. मालिनी आपल्या भाषणात ती म्हणाली की तथागत सम्यक संबुद्ध या जगातला असा एकमेव गुरु आहे की जे सुरुवातीला अविद्येची शिकवण देतात.
तर हे भाषण तिचं फार मोठं आहे, त्याला 2-3 तास लागतील. तुम्हाला जरा शॉर्टबट स्वीट सांगतो. ती म्हणाली की तथागत सम्यक संबुद्ध हे या जगातलं जे मेन कारण आहे. म्हणजे इथे असलेले सगळे तत्त्वज्ञानी हुशार लोक वरवरच उड्या मारू लागले, वरवरच. हा ना, ते क्षणिक सुखाला ब्रह्मसुख म्हणू लागले, क्षणिक सुखाला. पण बुद्धाने या क्षणिक सुखाला कसल्याच पद्धतीनं त्या क्षणिक सुखाचं मोजमापच केलं नाही. बुद्धाला शाश्वत स्वरूपातलं सुख पाहिजे आणि त्याला बुद्धाने नाव दिलं निब्बानं परमं सुखं, निर्वाण. त्याच्या अगोदरही काही नाही, त्याच्यानंतरही काही नाही आहे. ही अवस्था माणसाच्या मनाला प्राप्त झाली की तो जन्म मरण या बंधनातून तुटून पडलेला आहे, तो संपला त्याचा कार्यक्रम. अशा पद्धतीनं तर या भाषणामध्ये ती म्हणाली की या जगामध्ये असा एकमेव तत्वज्ञानी महापुरुष आहे, ते म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध, आणि ते अविद्येची शिकवण देतात. अविद्या पचया संखारा, संखार पच्चया वियानं, वियान पच्चया नामरूप, नामरूप पच्चया सळायतन, सळायचन पच्चया फस्सो, फस्सो पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्ना, तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाती, जाती पच्चया जरा मरण शोक परिदेव दुःख मनुष्य पायासी संभवंती. पालीमध्ये आहे, तिने पालीमध्येच म्हटलं होतं. बघा किती हुशार असेल. हे काय आहे, याला म्हटलेलं आहे बौद्ध धर्मामध्ये अनुलोम आणि पटिलोम, है ना. ते हे अनुलोम आहे. बुद्ध काय सांगतात, तिने सांगितलं की तथागत सम्यक संबुद्ध माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत होणाऱ्या संपूर्ण तृष्णा नष्ट करण्याचं काम बुद्ध करतात. जन्मापासून मरेपर्यंत जे जे काही तुम्ही अनुभवत आहात ते चांगलं आहे का वाईट याचं वर्गीकरण बुद्ध करतात. जन्मापासून मरेपर्यंत तुम्हाला जे शोक होऊ लागलाय, दुःख होऊ लागलंय, तुम्हाला चिंता होऊ लागली, याचं स्पष्ट कारण बुद्ध सांगतात. कोणाला जमलं नाही या जगात, कोणालाच जमलं नाही या जगात एवढं स्पष्ट. म्हणजे मला एखादं दुःख झालं, त्या दुःखाचं कारण काय आहे, कर्म आहेत. मग ते कर्म माझे भूतकाळातले आहेत, वर्तमान काळातले आहेत, याचं स्पष्ट उदाहरण देऊन फक्त बुद्धच सांगतात. आणि म्हणून भगवान बुद्धाला आम्ही काय म्हणतो, भूत भविष्य आणि वर्तमान काळाचे जाणकार असणारे भगवंत भगवान बुद्ध. त्या सभामंडपामध्ये ती भाषण देताना म्हणाली की अविद्येपासून संस्काराची निर्मिती होते. आता मी तुम्हाला जे पालीत सांगितलं त्याचं मराठी. अविद्येपासून संस्काराची निर्मिती होते, संस्कारामुळे विज्ञान निर्माण होतात, विज्ञानामुळे नामरूपाची अर्थात सडायतनाची निर्मिती होते. सडायतन 6 प्रकारचे आयतन अर्थात इंद्रिय, या सडायतनामुळे स्पर्शाची निर्मिती होते. वेदनेमुळे तृष्णा निर्माण होतात, तृष्णा म्हणजे आसक्ती लगाव. तृष्णेमुळे उपादानाची निर्मिती होते, रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान. संस्कारामुळे विज्ञानाची निर्मिती होते, उपादानामुळे भव निर्माण होतात, भवामुळे जाती म्हणजे जन्म, आणि जातीमुळे काय तर जन्मामुळे काय दुःख. पण दुःख कसं, जन्म झाल्याबरोबर व्याधी रोग, आजारपण, म्हातारपण, मरण. सर्वसाधारणपणे एकच गोष्ट लक्षात ठेवा, जातीमुळे म्हणजे जन्मामुळे म्हातारपण रोग, म्हातारपण आणि रोगामुळे मृत्यू, आणि मृत्यू झाला की दुःख. म्हणजे खरा जर विचार करण्याचा प्रयत्न केला, समजून मुंजून घेण्याचा प्रयत्न केला, तर दुःखाचं मेन कारण आहे जाती. जन्मच नाही तर दुःखच नाही. आता मिळालाय जन्म तुम्हाला आम्हाला, आणि ते बी काय जनावराचा मिळाला का, नाही, माणसाचा जन्म मिळाला. आणि म्हणून माणसाचा जन्म मिळाला म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलं, माणसाचा जन्म मिळालेल्या माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. माणसाचा जन्म मिळालेला माणूस जर माणसासारखं वागेल म्हणजे त्याचा अर्थ
तीन प्रज्ञा जागृत करेल, स्रोतमय, भावनामय, चिंतनमय. तर या संपूर्ण प्रज्ञेच्या माध्यमातून त्याला त्याच्या संपूर्ण दुःखावरती अंकुश ठेवता येईल आणि ठेवलेला अंकुश त्याला त्याच्या मार्गामध्ये कधीच दुःखी होऊ देत नाही. हे सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये तथागत सम्यक संबुद्धाची वाणी इथे या मालिनी मातानं सांगितली. आणि मालिनी मातानं ही वाणी सांगितल्याबरोबर तिथे उपस्थित असलेले सगळे पंडित यांच्या पायाखालची धरणी हल्ली. यांच्या बापजाद्याने, यांच्या 17 पिढ्याने हे ऐकलंच नव्हतं कधीच. आता तिथे काय भिक्खू नाही बरं कोणी बोलणारा, लक्षात घ्या. तिचं प्रवचन खूप मोठं आहे, तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. तर मालिनी अशा पद्धतीनं बोलू लागली. तर ही मालिनी बोलल्यामुळे सुरुवातीला जो काय वेदावरती पारंगत, आता हिचे वेद पाठ आहेत ना, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, 4 वेद हिला पाठ आहेत. आणि पाठ असल्यामुळे ती पकड बघा. तुलनात्मक अभ्यास, जेव्हा तुलनात्मक आपण अभ्यास करतो ना, तेव्हा खरं काय आणि वाईट काय हे आपल्याला पटकन समजतं. जो मार्गावर चालत असताना मार्गामध्ये चालत असणारे अडथळ्यांची संख्या मोजत नाही. तुम्ही आम्ही काय करू लागलो, फक्त अडथळ्यांची संख्या मोजू लागलो. अडथळ्याची संख्या मोजणं म्हणजे काय, आज वेळच नाही, पाहुणेच आले आणि पाणीच येणार आहे आणि पाणी नाही आलं आणि पाणी भरलं नाही आणि मग कसं काय 8 दिवस जातील. पाहुणेच आले आणि त्यांना चहा आणि त्यांना भाकरी, त्यांचं राहणं खाणं आणि त्यांचा पाहुणचार, आणि वेळ जाते तेवढ्यात निघून, है ना. तुम्ही काय एकटेच घरात आहेत का, एकटेच घरात आहेत का तुम्ही? असा एकही परिवारात नाही की ज्या परिवारात 4-2 लोक नसतात. आणि परिवारातला एक माणूस गेल्यानंतर करू द्या ना त्यांना त्यांचं. याचा अर्थ काय की तुम्ही एक गेल्यानंतर तुमचं घर काय कोणी चोरून नेणार नाही, कोणी ना कोणी तरी आहे ना. म्हणजे धम्म मार्गाच्या कार्यामध्ये आलेले अडथळे छेदून छेदून माणूस जेव्हा कार्याला लागतो ना, एक ना एक दिवस असा येतो की त्याला त्या गोष्टीमुळे काही ना काहीतरी प्राप्त होते. धम्म कार्यामध्ये दिलेला 1 सेकंद सुद्धा वायाला जात नाही. हे कोण सिद्ध केलं बरं? हे 2000 वर्षापूर्वी सिद्ध झालं आणि हे मालिनीने सिद्ध केलं. तिच्या मनात विचारायला असतं काय करायचं, जाऊ द्या ना. हे भिक्खू तर सांगतच राहतात, काय यायचं ऐकायचं, असा विचारायला असतात. अजरामर झाली असती का? राजाची पोरगी होती, राजाला म्हटलं असतं नाही येऊ पाहिजे तीऊ पाहिजे, सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या, आयुष्य आरामामध्ये जीवन गेलं असतं. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं, मी आजही तुम्हाला तो शब्द सांगतोय. 2 दिवसा अगोदर एक शब्द सांगितला होता की ज्याच्याकडे सारं आहे ना त्याला सोडायला फार सोपं जातं, पण ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे नसताना सुद्धा त्या बंधनामध्ये तो अडकतो. याला बुद्धानं अरूप राग म्हटलेला आहे. जे काही दिसतंय त्याच्यावर माणूस आसक्त होतो. चक्षुनं दिसत असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, डोळ्यानं काही दिसत असलेल्या गोष्टी आहेत, तर याच्यावर माणूस आसक्त होतो. पण जे माझ्या घरात नाही किंवा या दुनियेतच नाही अशा गोष्टीवर सुद्धा माणूस आसक्त होतो. आणि मरेपर्यंत ते मला भेटणारच नाही अशा गोष्टीवर सुद्धा माणूस आसक्त होतो. याला म्हटलेला अरूप राग. आणि तो हिच्या मनातून निघून गेला होता आणि म्हणून ही धाडसीनं हिने ही सारी सभा जिंकली. एवढ्या सुंदर पद्धतीनं तिने अविद्येपासून सुरू झालेला जो खेळ आहे, तुम्हाला आम्हाला दुःख का व्हायलं, मनात अविद्या आहे. तुम्ही आम्ही क्रोधी का होऊ लागलो, मनात अविद्या आहे. तुम्ही आम्ही व्याकुळ का होऊ लागलो, मनात अविद्या आहे. तुम्ही आम्ही बेचैन का होऊ लागलो, मनात अविद्या आहे. अज्ञान, खरं ज्ञान नाही ना, वरवरचं ज्ञान आहे. आणि वरवरचं ज्ञान अज्ञान असल्यामुळे आम्हाला ते सगळे मार्ग समजत नाहीत. आणि ते मार्ग जर समजून घ्यायचे असतील तर या 3 महिन्यामध्ये आम्हाला खूप तपावं लागेल. जेव्हा तपू, ताव्यावर बघा भाकर कशी भाजते है ना, पहिले तावा लाल बुंद होते, तावा करपल्याशिवाय भाकर काही गरम होत नाही. मग आपला तावा कोणता इथं? आपला तावा आहे मन.
त्याला असं करपवायचं ना, जाळून खाकच झालं पाहिजे, धोरडाच निघाला पाहिजे, कोळसाच पडला पाहिजे त्याचा. आणि त्याचं कारण कोणतं काम आहे ते, आहे का नाही? आता मनाला तापवायचं म्हणजे काय, चेगडीवर जाऊन बसायचं का नाही ना. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, जेव्हा तथागत सम्यक संबुद्धाच्या माध्यमातून हिला मिळालेला सद्धम्म हिनं त्या सभेमध्ये सांगितला, तर तिथे असलेल्या पंडित लोकांच्या मानाखाली झुकल्या, हात जोडून सारे म्हणू लागले की साधू साधू साधू, आत्तापर्यंत आम्ही हे कधीच ऐकलं नाही. कसे ऐकतील, भिक्खूलाच प्रवेश नव्हता ना. आणि म्हणून हिच्या मनातली भावना तुम्ही आम्ही जाणून घेतली पाहिजे की तिथे प्रवेश नसल्यामुळे हिने राजाच्या विरोधात जाऊन बौद्ध धम्माचा अभ्यास केला, ही परिपूर्ण झाली आणि तिथली सारी सभा तिनं जिंकली. सभा जिंकल्याबरोबर जे ते आनंदानं उठून साधू साधूकार देऊ लागले. आणि तिथे असलेल्या राजा, राणी, मंत्री, पुरोहित, सैनिक, त्या राज्याची दुबळी जनता, अशा जवळजवळ तिथल्या सर्वसाधारण मिळून सगळ्या लोकांनी, जवळजवळ 10,000 लोकांनी एकदाच बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. किती मोठं उदाहरण आहे बघा. त्या राज्यात भिक्खू नाही गेला, बुद्ध पण नाही गेले, पण बुद्धाचा धम्म शिकून एक तरुण भगिनी कशा पद्धतीनं कामाला लागली. 10,000 लोकांनी तिथे धम्म दीक्षा घेतली आणि त्या संपूर्ण सभामंडपामध्ये फक्त एकच स्वर दुमदुमू लागला, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि. तेव्हापासनं ते आजतागायत ज्याला धम्म दीक्षा घ्यायची आहे तर त्याला बुद्धं शरणं गच्छामीच म्हणावं लागतं, धम्मं शरणं गच्छामीच म्हणावं लागतं, संघं शरणं गच्छामीच म्हणावं लागतं, तेव्हाच धम्म दीक्षा होते. दुसऱ्या दिवशी राजाजवळ मालिनी गेली. दुसऱ्या दिवशी मालिनी राजाजवळ गेली आणि राजाला म्हणाली की पिताश्री, माझं काम झालंय, आता मला तुम्ही दिलेली हद्दपारीची शिक्षा भोगायची आहे. राजाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. कुर्की राजा, काशीचा राजा, वेदावर विश्वास असलेला राजा, मुलगी वेदामध्ये पंडित आणि मुलींनी बुद्ध धम्माच्या माध्यमातून सारी सभा जिंकली. सभे म्हणले 10,000 लोकांना तिने धम्मदीक्षा दिली. आणि असं मुलगी म्हणते की राजन, आता मी सारं काही सोडून जातोय, मला ग्रहत्याग करायचा आहे. राजाच्या डोळ्यातून अश्रुगंगा वाहू लागल्या. राजा म्हणाला नाही नाही, आता जायची गरज नाही, आता जायची गरज नाही. तू सांगितलेल्या धम्मामुळे आमचे साऱ्यांचे मन आता पूर्णतः बदलून गेलेले आहेत. त्या मनातल्या कुठल्याच कोपऱ्यामध्ये आता एकही वेद राहिला नाही. बरं, माझ्याच नाही तर साऱ्या, तुझं ज्यांनी ज्यांनी प्रवचन ऐकलं, भाषण ऐकलं, ते सारे लोक नित्तळ आणि निर्मळ झालेले आहेत. माझी एक विनंती आहे, पिता पुत्रीला विनंती करतोय, माझी एक विनंती आहे की ही ज्ञानाची गंगा तुझ्यापर्यंतच सीमित ठेवू नको. ही धम्मज्ञानाची गंगा तुझ्यापर्यंत सीमित ठेवू नको. कारण तू सांगितलेल्या धम्मप्रवचनामुळे काही तासांमध्ये जर एवढं परिवर्तन होऊ शकते, तर निश्चित स्वरूपात ही धम्मगंगा हजारो महिलांपर्यंत गेल्यानंतर त्या बिचाऱ्यांचं किती कल्याण होईल, त्या बिचाऱ्यांचं किती मंगल होईल. तू एक काम कर, वाराणसीमध्ये महिलांसाठी स्वतंत्र विद्यालयाची निर्मिती कर. राजा म्हणाला की तू धम्माचा प्रचार करण्यासाठी ज्या महिला बिचाऱ्या कैक वर्षापासून आणि आजही महिला बिचाऱ्या ज्या दुःखामध्ये खितपत पडलेल्या आहेत, तर त्या महिलांच्या उद्धारासाठी तू वाराणसीमध्ये एक महिला विद्यालयाची स्थापना कर. जेवढा काही खर्च त्या विद्यालयाचा असेल तो संपूर्ण खर्च मी करेन. राजाचा सल्ला लक्षात आला. राजाला अभिवादन केलं, महाप्रजापतीकडे गेली. दीक्षा तर घ्यायचीच होती हो, दीक्षा घ्यायचीच होती, अनंत पण व्हायचं होतं.
पण दीक्षा घेता घेता एकटीलाच जायचं नव्हतं, एकटीला सुखी व्हायचं नव्हतं. आणि म्हणून तिने ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक तयार केला आणि त्याची जी काही लाभ त्याचा तिला मिळाला तो खरंच खूप सुंदर होता. राजानं सांगितलं की जा महिला विद्यालयाची स्थापना कर. महाप्रजापतीकडे आली. महाप्रजापतीने सुद्धा निरीक्षण केलं, मनाची अवस्था जाणली आणि मालिनीला धम्मदीक्षा दिली. तिची प्रबज्जा झाली, ती आर्या झाली, ती भिक्खुणी झाली. वाराणसीमध्ये जिकडे जाईल तिकडे महिलांना खूप चांगल्या पद्धतीनं धम्म सांगू लागली आणि महिलांना धम्म सांगल्यामुळे हजारो महिला तिच्या सोबत यायला तयार झाल्या. वाराणसीमध्ये महिला विद्यालयाची स्थापना झाली आणि महिला विद्यालयाची स्थापना झाल्यानंतर महिला वसतिगृहाची सुद्धा तिथे निर्मिती करण्यात आली. विद्यालयाचा खर्च, वसतिगृहाचा खर्च, हजारो महिलांचा खर्च राजा कुर्की करायचा आणि तिच्या त्या धम्मकार्यामध्ये राजाने मरेपर्यंत कसल्याच पद्धतीची कमतरता भासू दिली नाही. अशा पद्धतीनं वाराणसीमध्ये धम्माचं एक नवीन काम सुरू झालं. वाराणसीमध्येच धम्माचं काम सुरू केलं होतं तथागत सम्यक संबुद्धानं. वाराणसीला धम्मेक स्तूप बांधला सम्राट अशोकानं. कारण वाराणसीलाच तथागत सम्यक संबुद्धांनी धम्माचं काम सुरू केलं होतं आणि त्याच वाराणसीमध्ये, त्याच काशीमध्ये आता एक नाविन्यपूर्ण काम उभं झालं. ते म्हणजे माता मालिनी हिच्या माध्यमातून, भिक्खुणी मालिनी हिच्या माध्यमातून आणि मरेपर्यंत तिनं गोर गरीब महिलांची सेवा करण्यासाठी आपलं तन मन धन आणि संपूर्ण ज्ञान विस्तारित स्वरूपानं वाटण्याचं काम केलं. ती माता तुमच्या आमच्यामध्ये आजही अजरामर आहे. ती माता तुमच्या आमच्यामध्ये तिच्या त्यागामुळे, तिच्या बलिदानामुळे आणि तिने स्वीकारलेल्या त्या महान अशा कार्यामुळे आजही तुमच्या आमच्यामध्ये वास करत आहे. अर्थात आजही तुमच्या आमच्या चिंतनामध्ये ही मालिनी नावाची माता जगासमोर आलेली आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपणही तशा पद्धतीनं सम्यक संकल्प करून या वर्षावासाच्या धम्म कार्य करत असताना आपणही मालिनी कशा व्हाल याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. यामध्येच आपल्या सर्वांचं सुख आहे, यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो आणि आजचा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो.